एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 2026 ला एसएससी जीडीचे पेपर या ठिकाणी झालेले आहे। आता भरपूर दिवस या ठिकाणी एसएससी जीडीचा पेपर होऊन या ठिकाणी झालेला आहे। आन्सर की होऊन या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 महिने या ठिकाणी झालेले, एक लक्षात ठेवा 2 महिने होत झालेले आहेत असं तुम्ही या ठिकाणी समजून जा। कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 2026 ला एसएससी जीडीचे पेपर संपले होते आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जुलै एंडिंग या ठिकाणी लागत आलेला आहे। एक लक्षात ठेवा 2 महिने या ठिकाणी झालेले आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेवर लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे आणि एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, त्याचबरोबर एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे एसएससी जीडी महाराष्ट्राचा। तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, सेफ झोन का आहे आणि त्याचबरोबर यावर्षी कट ऑफ कमी जाणार आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि नॉर्मलायझेशन मध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे, कोणकोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे, जागा यामध्ये वाढणार आहे की नाही वाढणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। जनरल, नक्सल, माजी सैनिक या सर्वांचा कट ऑफ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना या ठिकाणी कितीच्या रेशोमध्ये मार्क आहे, किती मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे। तर हा काही अंदाज लागणार आहे, हा काही रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 महिने या ठिकाणी झालेले आहे पेपर होऊन, ठीक आहे, आणि अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला नाही आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा जो कट ऑफ आहे महाराष्ट्राचा हा कमी जाणार आहे। त्याचं जे मेन कारण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये मार्क आपले वाढणार आहे 15च्या आसपास आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये यावर्षी पेपर हार्ड होता महाराष्ट्रामध्ये। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेपर जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड होता, एक लक्षात ठेवा। बाकीच्या राज्यातले विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी बाकीच्या राज्यातले विद्यार्थी काय सांगत आहे, कारण की बघा जे दिल्ली झालं, यूपी झालं, मध्य प्रदेश झालं, बिहार झालं, त्याचबरोबर राजस्थान झालं, पंजाब झालं, ठीक आहे। तर हे इकडले जे राज्य आहे इकडल्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क दरवर्षी पडत आहे, पण तिथल्या इकडल्या हिंदी स्टेटवाल्या विद्यार्थ्यांना पण जे यावर्षी मार्क कमी पडले त्यांना जवळपास यावर्षी 120च्या आसपास सरासरी मार्क पडलेले, 120 125 ह्या प्रकारे। आणि मागील वर्षी तर त्यांना जर आपण पाहिलं त्यांचा जो स्कोर होता त्या विद्यार्थ्यांचा हिंदी स्टेट आहे यूपी, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, त्याचबरोबर छत्तीसगड जे काही हिंदी स्टेट आहे तर त्यांना जे विद्यार्थी मिळवणं दिल्ली वगैरे झालं तर त्यांना मागच्या वर्षी जर आपण पाहिलं 150 अशा प्रकारे त्यांचा स्कोर येत आहे। पण यावर्षी पेपर हार्ड होता, सगळे इकडे ऑल इंडिया मधून पेपर जे विद्यार्थी मिळवणं हार्ड होता, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क्स पडलेले आहे, कारण की पेपर हार्ड आला होता। तुम्ही पाहिलं असेल हिंदी व्याकरणमध्ये इंग्रजी ग्रामरचे प्रश्न विचारून आले, ठीक आहे, आणि जे मेन शब्द राहते ते शब्द त्यांनी विचारले नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस करून आलं होतं अभ्यास, पण प्रिव्हियस पण काहीच नाही आलं, जीके पण काहीच नाही आलं। मी स्वतः पेपर दिला आहे, जीके मधून एवढं हार्ड जीके त्यांनी टाकलं की मी तुम्हाला काय सांगू, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे 10 ते 20 मार्क मागच्या भरतीपेक्षा घसरलेले आहे। कुणाला विचारून घ्या, मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये त्यांना जवळपास 10 ते 20 मार्काची घसरण पाहायला भेटला। एखादाच विद्यार्थी आहे की त्यांचा स्कोर या ठिकाणी वाढलेला आहे, कारण की काही काही शिफ्ट सोप्या पण होत्या पण काही काही जास्त शिफ्ट या ठिकाणी हार्ड होते, एखादी शिफ्ट अशी सोपी होती, एक लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मिळवणं अशा प्रकारे पेपर होता, त्यामुळे कट ऑफ या ठिकाणी डाऊन जाणार आहे, हे कारण आहे। दुसरी गोष्ट एसएससी जीडीच्या जागा वाढणार आहे। एसएससी जीडीच्या जागा किती वाढणार आहे तर जवळपास अजून 25,000 प्लस जागा वाढणार आहे, कारण की दरवर्षी एसएससी जीडीची जी भरती आहे 50,000च्या वरती ही वॅकन्सी राहते। पहिले जागा कमी काढतात, सध्याच्या कंडिशनला 25,000 जागांसाठी भरती चालू आहे, 25,000 जागा यामध्ये वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे। तर टोटल जी वॅकन्सी होणार आहे हे 50,000 जागांसाठी होणार आहे। तर हे काही कारण आहे एसएससी जीडीचा कट ऑफ कमी जाण्याचा। तर आता महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाणार आहे एसएससी जीडीचा ते तुम्हाला सांगून देतो। पहिले मी तुम्हाला या ठिकाणी नक्सल एरियाचा सांगतो, त्यानंतर जनरल एरियाचा सांगणार आहे। बघा तुम्ही जर नक्सल एरियातले जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल, पण कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 70 वर कट ऑफ जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 68 वर कट ऑफ जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 65 वर कट ऑफ जाणार आहे।
SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 72 ओव्हर कडाप जाणार आहे। ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 65 ओव्हर कडाप जाणार आहे। तर हा नक्सल एरियात आहे पुरुष उमेदवारांचा 160 पैकी। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही नक्सल एरियातले असाल तर महिला उमेदवारांचा नक्सल एरियाचा जो कडाप आहे बघा, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्सल एरियाच्या 160 पैकी 62 ओव्हर कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्सल एरियाच्या तर 57 ओव्हर कडाप जाणार 160 पैकी। आणि EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जो कडाप जाणार हा 55 ओव्हर जाणार आहे नक्सल एरियाचा। आणि SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 66 ओव्हर कडाप जाणार आहे नक्सल एरियाचा। आणि ST कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 63 ओव्हर कडाप जाणार आहे। एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढा काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे नक्सल एरियाचा। आणि तुम्ही जर माजी सैनिक असाल, एक सर्व्हिसमॅन जर असाल तर 40 जरी मार्क तुमचे आले तरी सुद्धा आपण पेपर पास होणार आहे। तरी आपण या ठिकाणी फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी जनरल एरियाचा जर आपण कडाप पाहिला तर पहिले महिला उमेदवारांचा सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवार होता। आता जनरल एरियाचा जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 160 पैकी तो कडाप जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा फक्त 85 ओव्हर कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर फक्त 78 ओव्हर कडाप जाणार आहे 160 पैकी। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 76 ओव्हर कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढं सेफ झोन आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 67 ओव्हर कडाप जाणार आहे। SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 72 ओव्हर कडाप जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे महिला उमेदवारांचा जनरल एरियाचा 160 पैकी, ठीक आहे महिला उमेदवारांचा। आता पुरुष उमेदवारांचा जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल एरियाच्या ओपन कॅटेगरीचे असाल 160 पैकी तो कडाप जाणार आहे। ओपनचा हा 90 ओव्हर कडाप या ठिकाणी जाणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 85 ओव्हर कडाप जाणार आहे। आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 83 ओव्हर कडाप जाणार आहे 160 पैकी। आणि SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 80 ओव्हर कडाप या ठिकाणी जाणार आहे। आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी कडाप या ठिकाणी 77 ओव्हर जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। माजी सैनिक जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 40-50 ओव्हर कडाप जाणार आहे, तर एवढा काही कडाप जाणार आहे जनरल एरियात। आता या ठिकाणी SSC GD मध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क कोणाचे वाढणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमची एकदम हार्ड शिफ्ट असेल ते शिफ्टवर नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणं हे कायच्यावर आहे तर बघा तुमची जी काही शिफ्ट आहे शिफ्टवर ते डिपेंड करते। तुमची जर एकदम हार्ड शिफ्ट असेल, तुमची जर या ठिकाणी एकदम हार्ड जर शिफ्ट असेल तर तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो जर हार्ड शिफ्ट असेल तर जवळपास तुम्हाला 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। आणि त्याचबरोबर तुमची एकदम मीडियम आहे, एकदम सोपी आहे, एकदम सोपी नाही, एकदम हार्डही नाही, अशा प्रकारे जर तुमची शिफ्ट असेल तर तुम्हाला 5 ते 10 मार्क वाढणार म्हणजे मीडियम शिफ्ट असेल तर। आणि एकदम सोपी जर तुमची शिफ्ट असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी 2 ते 5 मार्क नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे, हे तुम्हाला मार्क वाढणार आहे। नॉर्मलायझेशन कायच्यासाठी राहते माहिती आहे काय, एखादी शिफ्ट जर हार्ड आली तर त्यांना मार्क वाढवणे आणि एखाद्याची शिफ्ट सोपी आली तर त्यांना मार्क कमी घसरवणे, तर हे काही नॉर्मलायझेशन असते एक लक्षात ठेवा। आता SSC GD भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे तर ऑगस्टच्या एंडिंगला रिझल्ट लागू शकते। आणि SSC GD भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे तर जवळपास या ठिकाणी आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये SSC GDचा ग्राउंड पाहायला भेटणार आहे, त्यामुळे लवकरच रिझल्ट लागणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दाढीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।